मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। बारामती महाराष्ट्राचं भूकंपप्रवण क्षेत्र असेल तर त्या भूकंपाचं केंद्रबिंदू काय आहे तर ती ही बारामती। काकांनी मला विलन ठरवलं इथपासून ते सुप्रियांच्या विरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारी देणं ही माझी चूक होती असा सुरू झालेला दादांचा प्रवास आता बारामतीच्या निवडणुकीच्या जी प्रचाराची सुरुवातीची सभा होती त्यामध्ये अगदी तात्यासाहेबांचं घर कुणी फोडलं या प्रश्नापर्यंत येऊन ठेपलाय। तर दुसरीकडे शरद पवार जे महाराष्ट्र देश अशा वेगवेगळ्या ठिकाणचं राजकारण सांभाळतात त्यांच्या घरामध्येच आता तयार झालेले कंपार्टमेंट्स कशा पद्धतीने हाताळतात आणि इंटरेस्टिंगली इतके वर्ष फक्त बारामतीत सांगता सभा घ्यायला येणारे शरद पवार आता युगेंद्र पवारांच्या उमेदवारी फॉर्म भरायला प्रशासकीय कार्यालयात जातात आणि तिथपासून ते अगदी प्रचाराच्या संपूर्ण जो नारळ फोडायचा आहे ते अजित पवारांची नॅपकिन काढून ॲक्टिंगही करतात। काका पुतण्याचं नातं कुठपर्यंत आलेलं आहे गेले 3 ते 4 दिवस बारामती संपूर्ण तालुक्यामध्ये फिरून वेगवेगळ्या सभा कव्हर करून राजकीय नेत्यांशी बोलून स्थानिक पत्रकारांशी बोलल्यानंतर आणि लोकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गेलं इनपुट्स घेतल्यानंतर मला नक्की बारामतीत काय घडतं हे नक्की कशा पद्धतीने वाटलंय हे समजून घेण्यासाठी आत्ताचा व्हिडिओ शूट करतोय। नमस्कार, मी ओमकार, तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत। बारामतीच्या रस्त्यांवरती आत्ताच आपण फिरलो तर आजूबाजूला झाडांवरच्या पानांवरती धूळ अजून इतकी बसलेली नाहीये। त्याचं कारण असं आहे की अजून गाड्यांचे ताफे हे शहराच्याच ठिकाणी आहेत किंवा ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी ते फिरणं आणि लोकांपर्यंत जाणं अपेक्षित आहे तितके ते कॉन्वॉय नेत्यांचे अजून पोहोचलेले नाहीत। कारण अर्थात दिवाळी आणि त्यानंतर दिवाळीनंतर बारामतीत आणखी जी सगळी फटाके फुटणार आहेत त्या सगळ्याला सुरुवात होईल। पण 3 ते 4 दिवस बारामतीमध्ये फिरतोय, वेगवेगळ्या नेत्यांशी बोलतोय, मुलाखती झाल्या, काही पत्रकारांशी भेटलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकीकडे बारामतीतला संपूर्ण साखरपट्टा, द्राक्षाच्या बागा, कांद्याचं उत्पन्न, तरकारी मार्केट म्हणजे फळं आणि त्यानंतर भाजीपाला ह्या सगळ्याचे उत्पादक शेतकरी। सो एकीकडे बागायती, दुसरीकडे काही बारामतीतली 30 ते 40 जिरायती गावं, या सगळ्या ठिकाणी गेल्यानंतर भौगोलिक गोष्टींपेक्षा इथलं राजकारण किती आता रंजक झालं आधीपेक्षा सुद्धा त्या सगळ्याचा अंदाज येऊ लागला आहे। खरं तर लोकसभा निवडणुकांमध्ये या गोष्टी आणखी स्पष्ट झालेल्या होत्या। अजित पवार आणि शरद पवार यांची काही नुरा गोष्टी चालली आहे का असं सगळ्यांना प्रश्न पडत होते, पण त्याला अजित पवारांनी पूर्णविराम लावला आणि ते इतकं सिम्बॉलिक होतं की त्यांनी थेट स्वतःच्या पत्नीला नणंद भाऊजे अशी सगळी लढत केली आणि सुनेत्रा पवार त्या ठिकाणी लोकसभेमध्ये उतरल्या। त्या सुनेत्रा पवारांना या बारामतीमध्ये जवळपास 48,000 पेक्षा जास्त त्यांचं डिफिसिट राहिलं। म्हणजे काय की 48,000च्या वर सगळ्यात जास्त मतं इथे कोणाला राहिली तेवढं लीड मिळालं इथे सुप्रिया सुळे यांना, जे अजित पवारांसाठी अनपेक्षित होतं। बाकीच्या तालुक्यांमध्ये ते लीड मिळेल नाही मिळेल, पण बारामतीमध्ये हे घडलं त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं। आणि त्यानंतर अजित पवारांचा गेल्या 3 महिन्यातला जो प्रवास पाहिला बारामतीमधला तर मॅन टू मॅन मार्किंग हे ते अत्यंत उत्तम उदाहरण म्हणता येईल। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं अजित पवारांच्या जी योजना सरकारने आणली लाडकी बहीण, त्या मी या तालुक्यात जवळपास जमेल तितक्या महिलांना भेटलो, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, त्यांना सगळ्यांना 7,500 रुपये मिळालेले आहेत। या योजनेचा लाभ बाकी तुम्ही कोणत्याही शहरात जा, वेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये जा, तिथे काहींना मिळालाय, काहींना नाही मिळालाय, काहींना अर्धवट मिळालाय। पण बारामतीमध्ये एक गोष्ट क्लिअर दिसते की महिलांमध्ये 7,500 रुपये आत्ताच्या घडीला जमा झालेले स्पष्टता दिसत आहेत। आता बारामतीमध्ये अजित पवार नक्की कशी पावलं टाकतायत, शरद पवार नक्की कोणत्या चाली करतायत, या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करू। सुरुवात अजितदादांपासून करतो। जसं मी म्हटलं की महिला वर्ग खुश ठेवण्यासाठी त्या सगळ्यासाठी अजित पवारांनी अगदी तीर्थक्षेत्रांना इथून घेऊन जायची माणसं असतील किंवा ग्राउंड लेवलवरती करायची सगळी अरेंजमेंट असेल, या सगळ्या अरेंजमेंटचा आत्ताच्या घडीला अजित पवार यांना अत्यंत लिव्हरेज आहे आणि प्रचंड फायदा आहे। आणि त्यामध्ये आत्ता अजित पवार प्रथमदर्शनी म्हणजे प्रायमा फेसी हा मी व्हिडिओ शूट करतोय, यानंतर समीकरणं कदाचित बदलतील, पण प्रायमा फेसी अजित पवार या सगळ्यामध्ये युगेंद्र पवार यांच्यापेक्षा कैक पटीने पुढे दिसतात। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की 60 टर्म गेले 35 वर्ष अजित पवार या मतदारसंघाचं नेतृत्व करतात। शरद पवारांनी जसं दिल्लीत राजकारण हाताळायला सुरुवात केली तसं बारामतीमध्ये शरद पवार यायचे, ठराविक लोकांच्या भेटीगाठी घ्यायचे, एज्युकेशन आणि ॲग्रिकल्चर या 2 गोष्टीत ते लक्ष घालायचे। पण इथल्या संस्था, इथले 3 महत्त्वाचे साखर कारखाने, त्यानंतर इथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि स्थानिक लेवलच्या पतपेढ्यांपासून ते जिल्हा बँकांपर्यंत सगळीकडे अजित पवारांनी स्वतःची माणसं पेरायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या राजकारणाचा इथे झालेला विस्तार, त्यांचे पसरलेले ग्राउंड रूटपर्यंतचे इथले टेंटॅकल, हे टेंटॅकल आता
युगेंद्र पवारांना कसे नक्की टाईट करतायत, त्यांच्या अवतीभोवतीची फिल्डिंग कशी आवळतायत आणि हा चक्रव्यूह नक्की कशा पद्धतीने रचतायत याची उत्तम उदाहरणं आत्ताच्या घडीला काय आहेत. तर अजित पवार रांसोबत गेलेले इथले सगळे नेते, ज्यांना अगदी मलिदा गँग म्हणून वगैरे सुद्धा चिडवलं जात असेल किंवा या गोष्टी केल्या जात असतील, तरीसुद्धा लोकसभेनंतर अजित पवारांनी जो धडा घेतला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा त्यातला धडा हा आहे की अजित पवारांनी इथे स्वतःसाठी बांधणी पुनर्बांधणी करायला सुरुवात केलेली होती. जे लोकसभेला झालं तो निकाल रिपीट होऊ नये, लोकांचा स्वतःवरती विश्वास बसावा आणि बेसिकली मी भाजपसोबत जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो तुमच्या विकासासाठी आहे, तो माझ्या फायद्यासाठी नाही, हे पटवून देण्यामध्ये अजित पवारांना काही प्रमाणात आत्ताच्या घडीला यश आलेलं दिसतं. कारण जो तो बारामतीच्या डेव्हलपमेंट आणि विकास मॉडेलबद्दल बोलतोय. डेव्हलपमेंट एक्झॅक्टली काय आहे, डेव्हलपमेंटला काउंटर नरेटिव्ह काय शरद पवारांकडून देण्यात येते, आपण ते पण थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतो. पण आत्ताची लढाई बारामतीची काय आहे आणि अजित पवारांसाठी ती इतकी महत्त्वाची काय, म्हणजे शरद पवारांसाठी ती लढाई प्रेस्टिजची असली तरी सुद्धा अजित पवारांसाठी इट इज बॅटल ऑफ एक्झिस्टन्स, ही अस्तित्वाची लढाई अजित पवारांसाठी सुरू होण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे. त्यापुढे सगळ्यात महत्त्वाचे आणखी गणित काय आहे की आत्ताच्या घडीला याच्या आधी मावळमध्ये पार्थ पवारांचा पराभव, त्यानंतर सेकंडली सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेसाठीचा पराभव आणि हे दोन पराभव पदरी पडल्यानंतर अजित पवारांना स्वतःचं अस्तित्व राजकारणात एस्पेशली शरद पवार सोबत नसताना माझं राजकीय अस्तित्व काय या प्रश्नाचं उत्तर शोधणारी बारामतीची ही संपूर्ण निवडणूक आहे, जी अजित पवारांसाठी एक्झिस्टेन्शियल झाली. कारण लोकसभेला स्ट्राईक रेट कमी राहिला, याच्या आधी मुलाचा पराभव पदरी आलेला आहे, पत्नीचा पराभव पदरी आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा सत्तेत गेल्यानंतरचं जे जस्टिफिकेशन होतं ते जस्टिफिकेशन देणं आणि त्या गोष्टी प्रूफ करणं आणि लोकांना कन्व्हिन्स करणं यासाठी अजित पवारांचा आत्ताचा वेळ खर्ची होतोय. तो नरेटिव्ह वाईज पण होतोय, तो त्यांचा फायनान्शियली पण होतोय, तो त्यांचा रिसोर्स युटिलायझेशनमुळे सुद्धा या तिन्ही पातळ्यांवरती अजित पवारांचा आत्ताची ताकद लागलेली ती 100% या गोष्टींमध्ये युटिलाइज होते. महत्त्वाचं काय पण या सगळ्यामध्ये अजित पवारांनी सुरुवातीपासून नरेटिव्ह सेट करायला इथे सुरुवात केली. पहिली सभा त्यांची झाली. त्यांची सभा झाल्यानंतर अजित पवारांचं या सगळ्यामध्ये म्हणणं होतं की तात्यासाहेबांचं घर कोणी फोडलं. शरद पवारांना त्यांनी काही प्रश्न विचारले, अजित पवार भावूक झाले. इमोशनल राजकारण अर्थात दोन्हीकडून ते सुरू झालेलं आहे. पण लोकसभेला जी सगळी सूत्र होती की सुप्रिया सुळे त्या मतदारसंघ लोकसभेचा बारामती जो मतदारसंघ आहे तो 2009 पासून तिथे लीड तो मतदारसंघ त्याचं नेतृत्व करतात. त्यामुळे त्या मतदारसंघात त्यांचे असलेले सोर्सेस, त्यांचे असलेले जसं मी टेंटॅकल्स हा शब्द वापरला, हे ग्रासरूट लेवलपर्यंत बऱ्यापैकी दिसतंय. त्यामुळे सुनेत्रा पवार यांना ॲज अ उमेदवार म्हणून प्रत्येक घरात जाईपर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचेपर्यंत तेवढा बफरिंग स्पेस मिळाला नाही. आत्ता युगेंद्र पवारांचं तेच होतंय का, तर या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे. शरद पवार जरी पाठीशी असले तरी ॲट द एंड ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार हीच आहे. ती लोकसभेला पण तशीच होती, उमेदवार कोणी असले तरी सुद्धा, आणि ती आत्ताच्या घडीला विधानसभेला सुद्धा तशाच पद्धतीची लढाई आहे. कारण युगेंद्र पवार हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरत आहेत जसं लोकसभेला सुनेत्रा पवार पहिल्यांदा उतरलेल्या होत्या. त्यामुळे युगेंद्र पवारांना इथे ठिकठिकाणी लोकांच्या घरी जाणं, त्यांना भेटणं, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं, यासाठीचा जो टास्क फॉलो करायला लागतोय हा टास्क अत्यंत क्रुशियल आहे आत्ताच्या घडीला. आणि शरद पवारांच्या पाठीशी लोक उभी राहणारे असतील तरी सुद्धा सुप्रिया सुळेंची त्या ठिकाणी स्वतःची यंत्रणा होती, अजित पवारांची पण होती, पण असं असताना सुद्धा लोक सुप्रिया सुळेंच्या पाठीशी उभे राहिले. आत्ताच्या घडीला बॅटल ऑफ नरेटिव्हमध्ये अजित पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा भाषण केलं, पहिली सभा झाली. अर्थात दोघांच्या गर्दीच्या कंपॅरिझनमध्ये अजित पवारांकडे गर्दी जास्त होती, शरद पवारांच्या सभेला तेवढी गर्दी दिसली नाही. पण जी लढाई आता अजित पवार लढू पाहतायत स्वतःच्या अस्तित्वाची, कारण ते जर विधानसभेतच नाही गेले तर येणाऱ्या काळातले त्यांच्या मित्रपक्षांवरचे निगोसिएशन्स कसे असतील, येणाऱ्या काळात त्यांचे जे म्हणजे भाजपने त्यांना याच्या आधी सुद्धा त्यांच्या ऑर्गनायझर असेल किंवा वेगवेगळ्या राईट विंग म्हणजे अगदी RSS प्रणित सुद्धा गोष्टींमधून अजित पवारांवरती टीका केली लोकसभेला, दादांना सोबत घेतल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला नुकसान झालं, या सगळ्यावरती गेले. त्यामुळे अजित पवारांचे येणाऱ्या काळातले निगोसिएशन्स फार क्रुशल होऊन जातील. पवारांना ते लागू होत नाही यासाठी की महाराष्ट्रात किती खासदार असले, सत्ता असली नसली तरी सुद्धा दिल्लीमध्ये पवारांचं वजन मात्र कायम मेंटेन राहतं आणि ते त्यांच्या वैयक्तिक संबंधांमुळे राहतं अशी कायम या सगळ्यामध्ये चर्चा असते. त्यामुळे अजित पवारांचे मात्र जर संख्याबळ कमी झालं येणाऱ्या विधानसभेला तर त्यांचे मित्रपक्ष त्यांना नक्की काय वागणूक देणार आहेत त्याच्यावरून त्याचं सगळ्याचं जे मी सुरुवातीला म्हटलं होतं की भूकंप प्रवण क्षेत्र महाराष्ट्र असेल तर भूकंपाचं मूळ कुठे आहे तर ते बारामतीत आहे. आणि त्यामुळे
अजित पवारांना बारामती रिटेन करणं हे आता किती अस्तित्वाचं झालेलं आहे आणि किती महत्त्वाचं झालं आहे या सगळ्यावरून क्लिअर होतं. दुसरीकडे शरद पवार सध्या काय करतात, खरं तर शरद पवार काय करतात याचं उत्तर अजून सगळ्यांकडे, म्हणजे मी बऱ्याच मतदारांना पण भेटलो, त्याचं उत्तर अजून काही फारसं येत नाही आहे. पण शरद पवारांनी इंटरेस्टिंग गोष्टी गेल्या 2-3 दिवसात केल्या ज्याचा फार कुठे चर्चा झालेली नाही आहे, पण त्या माझा ऑब्झर्वेशनचा भाग आहेत म्हणून मी मला असं वाटतं की ते सांगणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं क्रमप्राप्त आहे. एका ठिकाणी अजित पवार बारामती कशी सोबत आहे, बारामतीतले लोक कसे माझ्यासोबत आहेत आणि मतदान लोकसभेला जरी वेगळं झालं असेल तरी सुद्धा बारामतीतलं पब्लिक जे आहे, इथल्या लोकांना इथे लीडर म्हणून मीच हवा आहे हे दाखवण्यासाठी काय केलं तर मोठी रॅली काढली, जोरात शक्ती प्रदर्शन केलं. बारामतीत वेगवेगळ्या ठिकाणी ते हिंडले, रॅली काढली, लोकांना त्या ट्रकवरून ते हातवारे करत होते, सगळ्यांना भेटत होते, हात जोडत होते. हे सगळं करत असताना माझ्याकडे मॉब किती आहे हे जोरात शक्ती प्रदर्शन अजित पवारांनी केलं. त्याच दिवशी शरद पवारांनी काय केलं, त्यांनी यातलं काहीच नाही केलं. त्यांनी घरातले 4 ते 5 माणसं घेतली, त्यांच्यासोबतचे 2-3 नेते नेहमी असतात ते घेतले आणि युगेंद्र पवारांचा फॉर्म भरायला ते प्रशासकीय कार्यालयात पोहोचले. पवारांना यातून हे दाखवून द्यायचं होतं की तुम्ही शक्ती प्रदर्शन करत असाल, सह करत असेल तरी सुद्धा इथे मी उभा आहे, आय रिप्रेझेंट दिस कॉन्स्टिट्युएन्सी आणि या कॉन्स्टिट्युएन्सीचा उगम माझ्यापासून झालेला आहे. इथलं विकासाचं मॉडेल जरी अजित पवारांचं लोक दाखवत असले तरी सुद्धा आता वारंवार ज्या शाश्वत विकासाबद्दल म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल बोललं जातं त्या सगळ्या मागचा मूळ अर्थ हा आहे की अजित पवारांनी विकास केला, पण त्या विकासाचा फायदा स्पेसिफिक त्यांच्या जवळच्या आणि ऑर्बिटमधल्याच लोकांना मिळाला. पण सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मॉडेल इथे शरद पवारांनी राबवलं. इथल्या संस्था असतील सुरुवातीच्या, आज भाषणामध्ये KVK विद्याप्रतिष्ठान असल्या काही संस्थांचा उल्लेख झाला, तर या सगळ्याचे पायोनियर शरद पवार आहेत आणि दॅट लीड्स टू अ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. त्यामुळे शरद पवारांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की त्यांनी कोणतीच गर्दी केली नाही, कोणतेही मोठं शक्ती प्रदर्शन केलं नाही. फॉर्म भरायला मात्र ते स्वतःहून अगदी आपण असं म्हणू की ते स्वतःहून अगदी ॲग्रेसिव्हली तिथे उपस्थित राहिले. इतक्या वर्षात शरद पवार कोणाचाच फॉर्म भरायला सोबत गेलेले नव्हते, पण यावेळी युगेंद्र पवारांच्या फॉर्मला मात्र ते उपस्थित राहिले आणि त्यांनी इथल्या मतदाराला मेसेज दिला की तो युगेंद्र नाही, इथे मीच निवडणूक लढतोय, त्यामुळे माझ्या पाठीशी तुम्ही सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. तो दिवस सरला, पुढचा दिवस आला. नेक्स्ट डे काय झालं, या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत. म्हणजे अजित पवारांवरती सतत टीका होती. अजित पवारांनी ज्यावेळी तात्यासाहेबांचा घर कोणी फोडलं याचा उल्लेख काढला तेव्हा श्रीनिवास पवारांना भेटलो, बापूंना, त्यांचे छोटे भाऊ आहेत त्यांना, ज्यांचा मुलगा आता युगेंद्र पवार इथे उभा आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माझी आई तरी असं काही या संबंधातलं म्हटलेलं नाही आहे, ती आमच्यासमोर कुटुंबात तरी असा काही विषय झालेला नाही. अजित आणि तिचं बोलणं झालं असेल तर आम्हाला त्याबद्दल काही कल्पना नाही आहे, पण कोणत्याही आईला असं वाटतं की तिच्या मुलाच्या विरोधात कोणी उमेदवार देऊ नये. यावरून एक गोष्ट क्लिअर होते की पवारांच्या कुटुंबामध्ये आता ह्या सगळ्यावरून जो काही वेगवेगळ्या, म्हणजे इट इज नॉट ओनली पार्टी स्प्लिट, पवारांच्या कुटुंबामध्ये या सगळ्यावरून जे काही मतभेद सुरू झालेले आहेत त्यामुळे नाती दुरावली आहेत का, आणि हा प्रश्न उपस्थित होत असताना अजित पवारांचं स्टेजवरती भाऊक होणं, ते असं म्हणणं की नात्यांना बराच वेळ लागतो, एका झटक्यात ती नाती सगळी तुटतात, त्याच्यावरून पवारांच्या कुटुंबियांमध्ये कसे पद्धतीचे आता इंटरनल कलह सगळे सुरू झालेले आहेत याचं उत्तम उदाहरण आत्ता बारामतीची सगळी निवडणूक आहे. श्रीनिवास पवारांशी बोलल्यानंतर, अजित पवारांशी बोलल्यानंतर, पार्थ पवारांशी बोलल्यानंतर पार्थ पवार असं म्हणाले की पवारांचे जे कझिन्स म्हणजे ज्यांची आडनाव पवार आहेत सगळे, हे पवार सगळे शरद पवारांच्या बाजूने उभे होते 5-6 जण, आणि जे नॉन पवार कझिन्स आहेत ते कदाचित सुनेत्रा पवारांच्या माहेरची माणसं असतील किंवा नॉन पवार आणखी नातेवाईक असतील, हे मात्र आमच्या बाजूला होते, पण ते कझिन्स त्यांच्या बाजूला होते, त्यामुळे त्याचा त्यांना लोकसभेला फायदा आला. पण आता लोक आणि आमचे नातेवाईक हे सगळे हुशार झालेले आहेत असं या सगळ्यामध्ये पार्थ पवारांचं म्हणणं आहे. याच्या पलीकडे जाऊन ह्या लढाईमध्ये काय चाललंय तर शरद पवार अजून सगळे पत्ते उघडत नाहीत. याबद्दल कन्फर्मेशन काल आणि आज ज्या काही गोष्टी ह्या घडल्या की काल पवारांनी शक्ती प्रदर्शन नाही केलं, ते फक्त उपस्थित राहिले, पण त्यानंतर काय झालं, ज्यावेळी आज प्रचाराचा नारळ फोडायचा होता, अजित पवारांच्या सभेपेक्षा शरद पवारांच्या याला गर्दी कमी होती, पण शरद पवारांनी देशभर जाईल असा मेसेज दिला. एरवी फारशी कोणाची नक्कल करणं टाळणारे पवार यांनी थेट नॅपकिन काढला, तोंडाला पुसला, चष्मा काढला, अजित पवारांची नक्कल केली आणि त्या सभेमध्ये लोकांमध्ये हशा पेकला. लोक भावनिक करतील, या सगळ्याला बळी पडू नका. बघा, काका पुतळ्यांमध्ये एक गोष्ट काय कॉमन आहे, त्यांचं फक्त आडनाव नाही दोघांचं पवार आहे, ही गोष्ट कॉमन नाही आहे. तर कॉमन काय, दोघंही हे सांगतात की लोक तुम्हाला भावनिक करतील, तुम्ही भावनिक होऊ नका. पण दोघांनीही हा प्रयत्न केला की इमोशन्स लोकांचे मेंटेन राहतील आणि त्या इमोशन्सला इनकॅश वोट्समध्ये कसं करता येईल याचा प्रयत्न काका आणि पुतणे या दोघांनीही त्यांच्या भाषणात केलेलं अगदी क्लिअर जाणवलं.
अजित पवार म्हणाले की मागच्या वेळी तुम्ही भावनिक झाला, यावेळी तसं काय करू नका, यावेळी डोकं जागेवर ठेवा, मतदान करा. शरद पवारांनी काही प्रमाणात तोच प्रयत्न केला या सगळ्या मध्ये, पण त्यांनी ॲट द एंड सेम मेसेज दिला की तुम्ही भावनिक होऊ नका आणि कितीही परिस्थिती येईल, काही होऊ दे, तुम्ही फक्त रामकृष्ण हरी म्हणा. इट शोज दॅट की शरद पवारांनी त्यांचा मेसेज जो आहे तो तसा क्लिअर केला आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की पवार त्यांचे पत्ते नक्की कशा पद्धतीने टाकतायत, पवारांच्या पुढच्या चाली काय असतील, ह्या हळूहळू ॲनालाइज करायची सगळी गोष्ट चालू आहे. पण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की बारामतीचे इमोशन्स टॅकल करण्यासाठी अजित पवारांनी ज्या योजनांचा लाभ इथे पुरवलेला आहे, जे विकास मॉडेल हे सगळं अजित पवार वारंवार सांगतात, या सगळ्याचे वोट्स अजित पवार किती इनकॅश करतात हे बघणं बारामतीच्या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणचे आत्तापर्यंत प्रश्न सुटलेले नाहीत, बारामतीचा पश्चिमेकडचा जो भाग आहे, जिथे मगाशी उल्लेख केला की जिरायती गाव आहेत, म्हणजे सुपेसारखा तिथे भाग असेल, या भागातले सुद्धा मतदान नक्की काय हे होतं हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता याच्या पुढची गंमत काय, या सगळ्यामध्ये जवळपास 3.5 लाखाच्या जवळपास बारामतीत मतदान आहे. अजित पवारांनाच फक्त शहरामध्ये जे अजित पवारांना मानणारा वर्ग आहे, तो मानणारा वर्ग साधारण 1,20,000च्या जवळपास आहे, त्याच्यापेक्षा जास्त तो नसावा. पण शहर आणि ग्रामीण यातलं समीकरण जुळवायचं काम जे शरद पवारांचं चालू आहे, त्यातून कदाचित शरद पवार हे निवडणुकीमध्ये फक्त निवडणूक लढवायचं म्हणत नाहीत, तर ती जिंकणार आणि ती निवडणूक जिंकली पाहिजे या पद्धतीने ते पावलं टाकतात. एक प्राथमिक या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की अजित पवारांचा होल्ड आहे, त्यांनी इतके वर्ष नेतृत्व केलं आहे, युगेंद्र पवारांसाठी अगदी केक वॉक नाही आहे, या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा बारामतीमधला जो प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा भाग आहे, जे आकड्यांचं समीकरण जुळवायचं आहे, त्या ठिकाणी शरद पवार नक्की काय करत असतील, तर त्याची एक बेसिक अंदाज या सगळ्यातून असा येतो की बारामती शहराव्यतिरिक्त म्हणजे शहराचा विकास झाला, तिथे वेगवेगळे चांगले रस्ते आले, बिल्डिंग्स उभे राहिल्या, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं, कदाचित रोजगार बऱ्याच लोकांना यातून तयार झाले. पण याच्या पलीकडे जाऊन तालुक्यातलं जे सेग्रिगेट झालेलं मतदान आहे, ते सेग्रिगेट झाले तालुक्यातले वेगवेगळ्या ठिकाणचं मतदान, तिथे अजित पवारांच्या बद्दल असलेली काही प्रमाणाची नाराजी आणि जी नाराज लोक आहेत ती हेरणं, त्यांचे मला असं वाटतं त्यांचे चमू हेरणं, त्यांचं संघटन तयार करणं, त्यांना आणखी हवा देणं आणि त्यातून स्वतःकडे वोट्स ओढून घेणं, ही पवारांची एक प्रायमा फेसी या सगळ्यातली स्ट्रॅटेजी असेल असं आत्ताच्या घडलं तरी दिसतंय. कारण युगेंद्र पवारांना स्वतःचा असा कोणता मोठा मतदार आत्ताच्या घडलं तरी या बारामती संपूर्ण तालुक्यात नाही आहे. त्यामुळे तालुक्यातलं मतदान हे शरद पवारांना पाहून त्या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे नवीन पिढीला देणारी संधी हा वारंवार शरद पवारांनी केलेला उल्लेख अत्यंत चोख आणि महत्त्वाचा ठरतो. शेवटच्या मुद्द्याकडे वळू. बॅटल ऑफ नरेटिव्ह. मी जसं म्हटलं की काकांनी मला विलन केलं, इथपासून सुरू झालेला अजित पवारांचा प्रवास. सुनेत्रा त्यांना हे नव्हतं यायला पाहिजे, ती माझी चूक होती, ही मान्य केली. त्यातून दादांबद्दलची जी अँटी इन्कम्बन्सी होती ती त्यांनी एका झटक्यामुळे ते प्रेशर त्यांनी ते रिलीज करून टाकलं की मी माझ्या चुका मान्य करतो, जे पोटात आहे तेच माझ्या ओठांवर आहे, हे ते वारंवार सांगतायत. या जोडीला त्यांच्यासोबत विकासाचं मॉडेल आहे. अर्थात अजित पवारांनी इथे स्वतःची सूत्र आहेत, स्वतःचे रिसोर्सेस आहेत, 100% निवडणुकांना ते सगळे युटिलाइज केले जातील. पण बॅटल ऑफ नरेटिव्हमध्ये आत्ताच्या घडीला म्हणजे प्रथमदर्शनी अजित पवार या सगळ्यामध्ये उजवे दिसण्याचं मूळ कारण हे आहे की दादांनी इथे बऱ्यापैकी या संघाचं मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे आणि त्यासाठी त्यांना आता वेगळ्याने फिरायची गरज नाही पडत आहे. पण शरद पवारांनी युगेंद्र पवारांच्या उमेदवारी देऊन आणि पुढच्या 20 तारखेपर्यंत शरद पवारांच्या जवळपास 12 सभा या बारामतीमध्ये होणार आहेत. त्या ठिकठिकाणी तालुक्यांच्या ठिकाणी होतील. तिथली मतं अजित पवार इनकॅश करायचा शरद पवार इनकॅश करायचा प्रयत्न करतील आणि या सगळ्यामध्ये बारामतीकरांचा नक्की कौल का असणार आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे बॅटल ऑफ नरेटिव्ह असेल, ह्याच्या पुढे जाऊन ही लढाई आपण असं म्हणू की बॅटल ऑफ एक्झिस्टन्सची असेल. शरद पवारांसाठी इट इज बॅटल ऑफ प्रेस्टिज, कारण पवारांची प्रतिष्ठा सुद्धा आता इथे पणाला लागलेली आहे आणि कुटुंबातलं कोण कोणाकडे आहे इथपासून ते मतदार राजा कोणाकडे आणि हा मतदारसंघ कोणाकडे जातो, या सगळ्या गोष्टींची उत्तरं 20 तारखेच्या मतदान पेटीमध्ये बंद झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना दिसतील. प्रथमदर्शनी दादांचं पारडं जड जरी दिसत असलं तरी लोकसभेला सुद्धा हीच परिस्थिती होती. सुरुवातीला सगळे सुनेत्रा पवार निवडून येतील, सुनेत्रा पवारांच्या बाजूने गोष्टी हलतील, बारामतीत दादांशिवाय कोणाचं पान हलत नाही, अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. पण नंतर हळूहळू ती लढाई शरद पवारांनी स्वतःकडे घेतली. एक चाल त्यांनी केली आणि त्या चालीचा त्यांना फायदा झाला. समोरच्याची प्यादी असतील, उंटे असतील, घोडे असतील, त्यानंतर हत्ती असतील, असे सगळे मारून ते अखेर वजिरापर्यंत पोहोचले आणि राजाला त्यांनी चेक दिला. पण आता विधानसभेला हे शरद पवार अजित पवारांना फक्त चेक देत आहेत की चेक मेट करतायत हे बघणं हे सगळ्यात महत्त्वाचं असेल. कारण यावरतीच बारामतीचं नाही, पश्चिम महाराष्ट्राचं आणि येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण
अवलंबून आहे आणि या राजकारणाचा प्रवाह नक्की कोणत्या दिशेने वाहतो हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बारामतीत नक्की कोणाची, ती शरद पवार साहेबांची, ती अजितदादांची, की आता नव्याने उदयास आलेल्या आणखी एका दादांची, हे बघणं महत्त्वाचं आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा, कमेंट करायला विसरू नका. कॅमेरापासून गोपाळ हरणेसोबत मी ओमकार बाबळे, आज बारामतीवरून.